तर नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ स्वागत असा सगळ्यांचा। नवतेज मालवणी मित्रमंडळ गोटणे वडाजवळ महापुरुषाचा स्थान असा, त्या स्थानाजवळ सकाळी ब्राह्मणांकरवी सत्यनारायणाची पूजा केली गेली। त्यानंतर तीर्थप्रसाद दुपारी होतो महाप्रसाद, आणि आता असा डबल वारी तो जंगी आमनो जमनोने बरीचशी मंडळी दिली असा। रस्त्याच्या दुतर्फा सगळी मंडळी असा, सगळे भजन रसिक असत, बरीचशी मंडळी असा बघा। भजन रसिक किती आता बघा। बुवा असत संतोष जोईल विरुद्ध अखिलेश फाळके अशी जंगी डबल बारी तो सामनो असा। पण थोडीशी झलक दाखवूया डबल बारीची, सगळी काय आमका डबल बारी कवर नाही, थोडीशी डबल बारी झलक दाखवूया, बघूया बुवा भगवंताचा नामस्मरण कसा करतात आणि नामस्मरणातून इलेल्या मंडळींचा मनोरंजन कसा करतात। थोड्याच वेळा डबल बारी चालू होतली, आणि हो बघा खैसून इलो होतो रानकीवाडी तो काय किरलो तो राजगो राजगो इलो किरलो शिजून डबल बारी बघून हो बघा, हो एक किलो तू डबल बारी बघू किलो हो काय गुरु काका हात दाखव, गुरु काका इलेलो असा। बरीचशी भजन रसिक सकाळी इलेले असतात, डबल वारी बघू त्या कशी काय डबल वारी करतात दोन्ही।
देण्याचा अभंग म्हणून साजरा करतो. त्याचबरोबर ज्या कामासाठी या ठिकाणी आम्हाला दोन्ही बुवांना बोलवलं परमेश्वराचं नामस्मरण भजन भजन अक्षर मंडळी तीन आहेत. म्हणजे भक्ती रसातून जे म्हणजे जनमानसांसमोर नतमस्तक होऊन केलेली भक्ती ते नाव किंवा भजन आहे. आणि ते भजन कसं करावं त्यासाठी या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना बोलवलं. कारण स्वर टाळ आणि मृदुंग यांचा एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म त्याचं नाव भूषण आहे. आणि खरोखर या गोटणे ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाला लाख लाख धन्यवाद देतो की माझ्या एका छोट्या कलावंताला या ठिकाणी तुमच्या भव्यदेवी रंगमंचावर भजन करण्याची सुवर्ण संधी दिला. जोरदार टाळ्या ग्रामस्थ मंडळासाठी झाला पाहिजे. संतोष जोरदार टाळ्या भुवनसाठी आणि मला काय विश्वास बोलण्याची तेवढी गरज नाही. कारण संतोष जोईल बुवा म्हटल्यावर फोन धमाल तुमच्याकडे दुसऱ्यांदा ते आले आणि त्या माणसाचा हात मनोरंजनाच्या बाबतीत कोण धरू शकत नाही. धरला तर वागता बाकी त्यांचा हात तसं कोण धरू शकत नाही 100%. बुवाचा आवाज मस्तपैकी माका ऐकून देता सगळे आवाज काढायचे फक्त नको नको ते आवाज काढू नको. या ठिकाणी देण्याच्या अभंगाला सुरुवात करतो. Thank you.
सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे
सर्वांची नावं घेणं काही शक्य होणार नाही, तरी पण व्यासपीठावर ज्यांना मी आदराने माझे सासरे म्हणून त्यांना मी आपुलकीने हात मारतो, ते या किंमत गावची शान आणि या सिंधुदुर्गाची शान सन्माननीय कौशिक सावंतराव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे सन्माननीय संजय चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्याने आमच्यासारख्या छोट्या कलाकारांना अनेक ठिकाणी डबलबारी भजन करण्याची संधी देऊन आमचं कुठेतरी नाव या भजन क्षेत्रामध्ये उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला. ते सन्माननीय भजनप्रेमी बाबू कदम या ठिकाणी आसरे गावावर उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. सन्माननीय संजयजी चव्हाण, त्याचप्रमाणे सन्माननीय बाबू कदम आणि त्या ठिकाणी माझे सासरे सन्माननीय चंद्रकांत पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी सुद्धा मी रंगमंचावरती येऊन मान सन्मान घोषिता राखावा अशी त्यांना विनंती करतो. अनेक शब्दावर असतील, दशावतारी कलाकार असतील, संवादक असतील, सर्वांचे सन्माननीय माझ्याप्रमाणे नतमस्तक होतोय. माता बहिणीश्वर या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. सर्वांना उजळत आयुष्याला दोषी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करू. निश्चयाच्या बहुत जनाचे आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत त्या महाराष्ट्रात आत्मविरोधी
शरणालो म्यात वचरणी शरणालो म्यात वचरणी भक्तिरसाची चंद्रभागा भक्तिरसाची चंद्रभागा भक्तिरसाची चंद्रभागा भक्तिरसाची चंद्रभागा वाहे झो झो दाई अभंगा वाहे झुळ झुळ दाई अभंगा धावून आलो तुम्हा भेटाया धावून आलो तुम्हा भेटाया धावून आलो तुम्हा भेटाया धावून आलो तुम्हा भेटाया झाले दर्शन शमली काया झाले दर्शन शमली काया झाले दर्शन शमली काया झाले दर्शन शमली काया अतिशय सुंदर पहाडी आवाजामध्ये आमचे परममित्र सन्माननीय अखिलेश फाळके बुवा यांनी पहाडी आवाजामध्ये सुरुवात केलेली आहे. मनापासून धन्यवाद देतो. खरोखर भजन म्हटल्याच्या नंतर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात आणि हे भजन सादर करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मनापासून धन्यवाद देतो. कारण बुवा ही भजनाची परंपरा अखंडित राखण्याचं काम पंचरत्न बुवांनी केलेलं आहे आणि या पंचरत्नाच्या पाठोपाठ आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी आमचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करतोय नाही का बुवा. आणि तेवढ्याच ताकदीने आम्ही सर्व बुवा भजन तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण आम्हाला आपलंसं केलं यात सुद्धा आमचं मोठेपण आहे नाही का बुवा. नाही तर आज कोण कोणाक विचारत नाही बुवा. कोण कोणाक विचारता
कोण कोणचा डाळ भात लोणचा कोण आपला नाही बुवा. बुवाने आता मला सांगितलं की माझ्या गुरु समान आज माझ्या जोडीला असणारे बुवा आहेत. आज त्यांनी मी कानपडात जरी मारलं त्याच्या तरी त्यांनी घ्यावचा. आज अगदी माझ्या चरणाशी नतमस्त होऊन त्यांनी वजन करूचा. गुरु म्हटल्याच्या नंतर त्यांनी अजिबात मला एक शब्द बोललेला नाही. आपला त्यांनी पाळलेला. बरोबर की नाही? बरोबर आहे. बाकी वत्सा संजय चव्हाण बुवा किती दिवसांनी आज आमका परत भेटलेले आहेत. ह्या बाजू कार्यक्रम असलो की संजय चव्हाण बुवा आमचे गोपीलाड बुवा कार्यक्रमात हजरच असतं. पण आज बाबू कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना परत एकदा विनंती करतो की थोड्या वेळासाठी जरी त्यांनी या ठिकाणी येऊन जर रंगमंचावरती हजेरी लावली तरी माझ्या जीवाचं समाधान वाटतं. कारण अनेक डबल बाऱ्या बाबू कदमने आम्हाला दिलेले आहे आणि ते आमच्या सोबत बसावे अशी मी त्यांना विनंती करतो. मंडळाला विनंती करतो की एका खुर्ची स्वतःचा आसन दुसऱ्या देणं म्हणजे किती पुण्य. बाबू कदम असं असतं थोड्या टायमासाठी तरी घ्यावा. काय बुवा अतिशय सुंदर भजनाची सुंदर अशा प्रकारची सुरेल अशी सुरुवात आपण केलेली आहे. कार्यक्रमाला उशीर जरी झालेला असला तरी बुवा हे भजन रसिक गेलेत ना ते नुसता गायन ऐकवा गेलेले नाहीत. काय कोणाक गायन व्हाया असता, कोणाक मिमिक्री होई असता, कोणाक अध्यात्म व्हाया असता. हौशे गौशे नवशे आणि त्याच्यात एक चौथो असता तो म्हणजे त्याका निस्ती फुटा आपू घराकडे थारो नाही म्हणून तो होई आता. होय खरोखर बुवा म्हणजे खरी गोष्ट. आता ह्याच्यात काय काय लग्न न झालेले जे इलेत ना ते घराकडे चौताळा दिलेले ते म्हणजे घराकडे काय मग काम नाही येता होय आपलं अतरून घालून झोपातो तो ह्यांची मजा बघता. तो मग तकडसून बोलतो पेटव शेलाव. कालच डबलबारी आमची होती. कोण तकडसून बोल म्हटलो ए बुवा डेंग्याक डेंगो लाव. आमका काय तर समजा ना. परत डेंग्याक डेंगो लाव म्हटल्यानंतर तकडसून बोलता बुवा बिटका पोळ. काय हातातच गावत नाही का पोळ तल का बिटका खाव थांबव नाही आता तो. होय आणि माझ्या जोडी असणाऱ्या बुवा कोणीतरी 20 रुपये दिले आणि म्हणालो बुवा मुळ्या खात घाल. तो पोचलो. त्यांनी काय केलं आपल्याकडचे 20 रुपये त्याका दिल्या आणि म्हणालो हे 20 आणि तुझ्याकडचे 20 40 कर आणि तुझं तूच घालून घे माका जमणारो. मी तरी सुद्धा ऐका बघेन आम्ही माझ्याकडचे 10 रुपये दिले 50 झाले तेव्हा त्यांनी मुलाखत घातल्या. बाकी बुवा बरा ना. कार्यक्रम रोजची असल्यामुळे मोबाईल काय पळत त्याच्यात आता. अरे ह्याचा एकतर्फी प्रेमान काय होत नाही रे. याच्यासाठी खळियो खणावं लागतं. तू हैसून मेसेज पाठवतो डाबूक डुबूक त्याकडे काय बघणार. मध्यंतरी काय झाली अवस्था तुझी माहिती आहे ना. मेसेज पाठवल्या प्रियसी का प्रिये जागी असशील तर आठवण पाठव. जानू जागी असशील तर आठवण पाठव. हसत असशील तर खुशी पाठव. रडत असशील तर प्राणप्रिये तुझ्या डोळ्यातले अश्रू मला पाठव. असा केल्याने डुबुक्कन पाठवल्या. निघती त्याची प्रियसी भांडी घासून बाहेर येईल. जेवण भांडी घासून गेलेली. ताबडतोब तिची लगबग झाली ना. कारण मॅक्शेक आता किशे येईल ते मॅक्शेत मोबाईल ताबडतोब त्याला काढलं. अय्या माझ्या प्रियाचा मेसेज आला. काय आला बघूया. प्रिये जागी असशील तर आठवण पाठव. हसत असशील तर खुशी पाठव. ताबडतोब तिने हात फुसल्या आणि ती मेसेज पाठवलाय. जानू नुकतीच मी भांडी घासली आहे खरकट पाठवू का तुला. नशीब तुझा आधी भांडी घासूनच बसली यार. तो मोबाईल आता ह्याच्याने भले भले बाद झाले त्याच्यात. तो मोबाईल भाई त्या मोबाईलचा शोध आणि तो स्कार्फ तोंडात बांधतो इलो ना तो आणि गाऊन हे तो शोध जर कोणी लावला आणि हो जर कोणात गावलो माका त्याचा सत्कार करूचो. तोंडात बांधतो तो स्कार्फ ह्या कोरोनाच्या काळापासून लईला हो ना चांगला असतं ते ज्यांनी काढल्या जनखाना तो ते तो सोडून तुमचा सत्कार करतोय. नारळ दिलेलोच आहे हो. तुमका खरोखर सांगतो तो स्कार्फ एवढं डेंजर हा. ओ स्कूटर वरसून जर बाजूची बायको जर कोण घेऊन जायचा असाल तर तोच त्या काय विचारतात स्कूटरवाल्या काय गुलामान एवढे वर्ष थांबलो पण बायको काय पटवल्या. थोडं वेळ पुढे गेलो की त्या आठवता रे हा माझाच पळवल्या ना. बुवा तुमका कोणतो गावताचे ना. बाकी जेवला
जेवला आज हाताक वास येता काय माका येता डाळीचो जेवलं ना नाही जेवणाक तसं तू हैगई करतोच नाही त्यासाठी भुकाळत तू प्राणी तो हा? पण होती माका एक आधी कल्पना समजत नाही हा लोक कनवटेक वगैरे चाव्यो लावतात काय काय जण आता अंगठ्यांका सुद्धा चाव्यो लावू लागलेत बघा काय रे काय असं म्हणजे मी आता बघलेच नाही असा व्हायचं काय त्याला लावून हो असा म्हणजे ती पटकन म्हणजे कमरेची शोधण्यापेक्षा आपली पटकन थैची थै लावली की टाळा उघडला बरोबर की नाही बरोबर या युट्यूबच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्हाला जे दाखवतात त्या युट्यूब चॅनलवाल्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा काय चांगला आता निश्चितच चांगला टाकताशा माका माहिती आहो बुवानी सांगितलं त्यांना काय पेटवलेली बारी धगावलेली बारी मुळात हात घातलेली बारी टाकू नको सारे मरे सानी सारे मरे सानी सारे मा प मरे सानी सारे मा पानी प मरे सानी सारे मा प रे मा पानी पानी सा पानी सारे रे नी रे सानी सानी पानी प मरे नी रे सा गणपती बाप्पा मोरया बाप्पा मोरया प्रार्थना करे गजानन Thank you.
तर बुवा 10-10 सुद्धा येत, 5-5 सुद्धा येत. आणि कालांतराने काय दोन्ही बुवानी फक्त काय घेऊन यायचा, कोणी सावरीचे दांडे घेऊन यायचा, कोणी पंगेराचे दांडे घेऊन यायचे, कोणी तिरपणीचे दांडे घेऊन एकामेकाची बॅकग्राऊंड लाल करायची, सुपारी घ्यायची, वाटेक लागायचा. जेवढा पाकिट मिळाला सकाळी डॉक्टरकडे जायचा, टीके नागडा डॉक्टर बसलेले असलेले त्यांच्याकडे पैसे द्यायचे आणि आपण घराकडे यायचा. नाव ऐकलेलं कधी? हा, ते बाहेरचे ते युगांडावरून इलेत ते डॉक्टर. आता भिया तर कशा का जसो काय पावसाळ्यासारखं काय का करतो, म्हणजे नाही म्हणजे तू असो माका म्हणजे गजराच्या टायमाक घुसळू घेतलं की काय? नाही ना, असं काय नाही ना. नाही तसं घुसळतच नाही, बाकी तसं भारी आहे. मग त्या गरम्या बिरम्यात होत्या जॅकेट जमता रे तुका, असा फुटूसून नसावं उठसत ना. अरे ते हा पंख लावल्याने आपण तो त्याका नाही ना बुवा. पहिलं जमाना होतो तो, पहिलं जमाना होतो काय, तेव्हा आमका शाळेत सुद्धा असताना एवढी घोळदार हाफ पॅन्ट असायची. हाफ पॅन्ट घोळदार, आव जाव घर तुम्हाला, हे बाजूसून हवाई निघतं ते बाजू कधी जाय समजायची नाही. आता हे आता तुका मागा काय नाही, टीव्हीवर ऍडव्हर्टाईज जरी येईल तरी लेडीज साठी लक्स लगाव, तेजस्वी कांती पाव, हा हमाम लगाव. आणि आमच्यासाठी फक्त पुरुषांसाठी काय 500 एक साबण लगाव, खुजली करके मरो. म्हणजे आम्ही आयुष्यभर 500 एक साबण नेत ना लाव. हा महिलांका 50% आरक्षण त्यांका. एसटीत जरी गेली, लिहून घे, एसटी मध्ये जरी गेली तरी फुकट सुद्धा प्रवास त्यांका. अरे एवढाच काय, देवळात सुद्धा आमका काय नाही, माती धोंडे देवळात सुद्धा पुरुषांका काय नाही. पूजा देवळात, आरती देवळात, अर्चना देवळात, ज्योती देवळात, आमका काय. आमच्यासाठी फक्त 1 घंटा कोणी याचा टान करायचा, वाटेक लागायचा, काय का बुवा. पण बरा असा असा ते काहीतरी म्हणून आपल्याला तेवढा ठेवल्याने आले का. हा बाकी यंदा काय कर्तव्य आहे का नाही. आणि ग्रुप खोलल्याने त्याच्यात नाव दिलेस तरी चाला. होय काय काय जणांनी ग्रुप खोलल्याने. आता कोणची आधी लग्न कोणाची होत नाही, पोरगी कोणा गावत नाही. समजा 40-45 वर्षात अगदी कोणचा अगदी धाती पोरगी बघून कोणचा जर जुळला तर सकलानी नकला सकाळी पाणी भरून जाताना झंटा करणार नळावर. सकला म्हणतेला काय गुलामा 40 वर्ष थांबलो पण काय पोरी गावली भारी भारी. म्हणजे दीपिका पादुकोणला लाजवेल अशी, नाव पण बघा काय, दीपिका पादुकोणला लाजवेल अशी बायको मिळाली. गुनग्या सकाळी त्याचा मध्ये अडकाटो हाणणार. गुनग्या म्हणा काय तुका माहिती आहे 40 वर्ष लग्न करूचा थांबला का लपडे वाला हाणणार, काळा भांडी कोणतरी करणार. आता ह्या गोठणेवाल्यांनी एवढं कार्यक्रम भरगच्च ठेवलेले. दर वर्षात कार्यक्रम, नवतेज मालवणी मित्रमंडळ दर वर्षात कार्यक्रम धूम धडाक्यात. मगाशी बघलंच ना कसली नाचावती ती, बघलं ना. अरे काय संस्कृती जपल्याने त्यांनी भारी. ह्या जर कोणतरी बाहेरसून कोणतरी इलो तर म्हणणार काय गोठणेवाले एवढं कार्यक्रम करतात दर वर्षात म्हणून काय झाला, पैसो मंडळाकडे कुस्ता म्हणून तो चारणे देतो नाही देऊचो नाही, फक्त नाव ठेवणार तो. असा आपला मनोरंजन म्हणून बोलतोय, कारण मगे बारी माझ्या हातात गावात शिका सांगता येत नाही. पण बुवा अतिशय सुंदर आपण या ठिकाणी भजनाची सुरुवात भजन रूपाने केलेली आहे. पण बुवा देवाच्या समोर आपण उभे राहून कसे वागतो, देवाच्या समोर आपण उभे राहून काय मागतो, त्यापेक्षा देवळाच्या पाठीमागे उभे राहून समाजामध्ये कसे आपण वागतो याला जास्त किंमत देणारा होईल बुवा. पटत असेल तर जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. नाही तर आम्ही या ठिकाणी सांगतो काय, भजन म्हणजे काय, भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. फक्त पहिलोच शुद्धीत असतात, त्याच्यानंतर काय होता का तुम्ही बघता. त्यापेक्षा सांगा नाही. टाळ मृदुंग आणि स्वर टाळ मृदुंग यांचा एकरूप जीव म्हणजे भजन. अतिशय सुंदर बुवा. कारण ह्या आम्ही नीट वर्डांत त्याचा उपयोग काय नाही. माझ्या बरोबर हे सुद्धा चॉकलेट बॉय किती वर्ष माझ्याकडे वाजवता, त्याच्यानंतर ह्यो कित्येक वर्ष आळंदीमध्ये शिकला बालक आमचा.
अमरीशचा भाऊ मांगरीश हा आळंदीवरून आलेला आहे म्हणजे मला साथ करतोय. म्हणजे कित्येक वर्षाचं त्याचं स्वप्न होतं की जोईल बुवांकडे आपण तबल्याची साथ करावी म्हणून तो आळंदीला गेला चक्क शिकायला. आणि गेल्या मे महिन्यापासून तो माझ्याकडे स्थिरावला आहे. आणि हे माझी कोरस मंडळी 5 पांडव बघ खात्या तिच्या घराचे कशी असते. रूपाचा ध्यानाचा अभंग माध्यमातून निश्चितच मनोरंजन आम्ही दोन्ही बुवा करण्याचा प्रयत्न करणार. तर पूर्वी 500 वर्षापूर्वीचं स्वप्न आपलं पूर्ण झालं. म्हणजे प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये परत एकदा विराजमान झालेले बुवा नाही काय. 500 वर्ष का लागली बुवा. प्रभू रामचंद्र वनवास बघून 14 वर्षांनी परत अयोध्येमध्ये आले. पण आता आपल्या माणसांना तेव्हा वानर सेनेने मदत केल्या. पण आपण आता बुवा एवढे धडधाकट मनुष्य आहोत तरी सुद्धा 500 वर्ष प्रभू रामचंद्र अयोध्येत मध्ये विराजमान होऊ लागले का. भावकी खराब. जर कोण चांगला करीत जर असा याचा तंगाड कसा पाठी ओढूक जावचा ह्याच्या पाठला गरजो तो असताना नाही काय. हा बरोबर एक मगाशी सांगलाच ना मगाशी बोललो तो डेंगाक डेंगो लावा तोच प्रकार तो होय. बाकी टायपिंग भारी करतो रे पटापट बोटा बरी वा. हे जास्त सुद्धा बोटा ह्याच्यावर व्हॉट्सअपवर चालवता नाही. नंतर मग जर फिंगरप्रिंट जर नाही लागली तर रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकता. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा सावध राहावा पाया.